प्रारंभ कला अकॅडमी या संस्थेतर्फे दरवर्षी महिला महोत्सवाचं आयोजन केलं जातं। महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा, एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा उद्देश आहे। यावर्षी महिला महोत्सवाला 12 वर्ष पूर्ण होत असून 15 नोव्हेंबर रोजी घाणेकर मिनी थिएटरमध्ये 18 वर्षांनी त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन, मंगळागौर, वेशभूषा, स्पर्शज्ञानाने धान्य ओळखणे, सोलो डान्स, ग्रुप डान्स, दिलेल्या शब्दावरून अतिलघु कथा लेखन, शीघ्र काव्य रचना स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला। या महोत्सवाचं दुसरं सत्र रविवार 1 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 9 या वेळेत आयलिफ बँक्वेट हॉल, 3रा मजला, आरमॉल, घोडबंदर रोड, ठाणे येथे संपन्न होणार आहे। यामध्ये मंगळागौर, ग्रुप डान्स, गीत गायन, मुक्त संवाद असे अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात येणार आहे। तर या कार्यक्रमाची अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर अरुंधती भालेराव यांच्याकडून। नमस्कार। प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या अंतर्गत मी सगळ्यांचं स्वागत करते। हा प्रारंभ कला अकॅडमीचा 23 वर्षातला 12वा महिला महोत्सव आहे आणि या निमित्तानं आज ही पत्रकार परिषदेत अत्रे कट्ट्यावर इथे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। त्याबद्दल किरण नागतींचे, संपदा वागळेंचे मनापासून आभार, कारण आपल्याला कल्पना आहे की गडकरीचं काम सुरू आहे। 12वा महिला महोत्सव यावर्षी आरमॉल मध्ये आयरिट्स हा जो मॉल आहे त्या मॉल मध्ये 3ऱ्या फ्लोअरवर बँक्वेट हॉल मध्ये संपन्न होतोय। मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांची मी मुलाखत घेणार आहे। कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे, अदिती सारंगधर, त्याचप्रमाणे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, IRB म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर, TJSBचे शरद गांगल सर, युनियन बँकेच्या जननी मॅडम, त्याचप्रमाणे नानजी पटेल भूमिवलचे आणि बँक्वेट हॉलचे आयरिट्सच्या को फाउंडर सई प्रतीश आंबेकर, ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अनेक संस्थांनी आम्हाला याच्यासाठी थोडीशी आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे। सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, परंतु सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, कारण ह्या निमित्तानं 23 वर्षातला हा 12वा तपपूर्ती सोहळा हा आमच्यासाठी खूप मोठा टप्पा आहे। सगळ्या महिलाच आम्ही आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने एकजुटीनं काम करतोय। या निमित्तानं उत्तम सहजीवन जगणारे आणि सामाजिक काम करणारे दाकरू सोमण आणि मेधा सोमण, परीक्षित प्रभुदेसाई आणि प्रिया प्रभुदेसाई जे नवीन तरुण एंटरप्रेन्योर्स आहेत, आणि त्याचबरोबर हेमंत साने आणि मेघना साने यांना सन्मानित करण्यात येणार आहे। आणि 15 नोव्हेंबरला प्रारंभच्या ज्या स्पर्धा झाल्या ज्याच्यामध्ये 300च्या वर महिलांनी सहभाग घेतला, ज्या 15 नोव्हेंबरला घाणेकर मिनी नाट्यगृहात संपन्न झाल्या, त्याचा विनामूल्य सगळ्या स्पर्धा होत्या। त्याचा बक्षीस वितरण सोहळा या निमित्तानं या बँक्वेट हॉलमध्ये संपन्न होणार आहे। ह्या कार्यक्रमाच्या दिवशी अनेक 40 ते 80 वयोगटातल्या महिला मंगळागौरीचे खेळ, समूह नृत्य, गाणी असे विविध गोष्टी सादर करणार आहेत। आणि कवितांच्या गावा जावे हा मनोज देसाई आणि संच फार सुंदर असा कार्यक्रम सादर करणार आहेत, ज्याच्यामध्ये दीपाली केळकरांचं निवेदन आहे, स्वप्नील भाटे तबल्यावर आहेत आणि गायिका प्रीती निमकर जोशी ह्या गाणार आहेत। हा कार्यक्रम 1 डिसेंबरला दुपारी 3 ते 9 विनामूल्य आरमॉल मध्ये आयरिट्स हॉलला 3rd फ्लोअरला, आयलिफ रिट्स हॉलला 3rd फ्लोअरला आहे। 1 डिसेंबर 2024 नक्की या।